नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य. मुळात या विषयाचा आजचा हा दुसरा भाग आहे आणि या संपूर्ण विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपल्यासोबत आहेत वास्तु स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सरदेशमुख. सर, कार्यक्रमात स्वागत तुमचं. नमस्कार. थोडंसं सरांविषयी मला तुम्हाला सांगायचंय की गेली 12 वर्ष या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. याशिवाय वास्तुशास्त्र आणि हेल्थ याविषयी सुद्धा त्यांनी पीएचडी केलेली आहे आणि मुख्यत्वे त्यांच्या याच पीएचडीच्या विषयावर आधारित असा हा आपला आजचा विषय आहे. सर, ज्याप्रमाणे आपण मागच्याही कार्यक्रमामध्ये चर्चा केली होती वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य याविषयी, थोडंसं मला वाटतं आपण थोडी रिव्हिजन करूया. एक मेचा कार्यक्रम होता आपला. नक्कीच. वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य हे नेमकं कसं एकमेकांशी पूरक आहे आणि कसा याचा नेमका संबंध साधता येऊ शकतो? वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आपण याचा पार्ट 2 पाहिला होता 1 मे रोजी. 1 मेला स्त्रियांचं आरोग्य पार्ट 1 होता. आता 2 आपण पाहतोय. स्त्रियांचं आरोग्य आणि वास्तुशास्त्र याचा खूप महत्त्वाचा संबंध येतो. याचं कारण वास्तुदोष म्हणजे करणी बाधा भूत प्रेत असं काही नाही. वास्तुदोष म्हणजे निगेटिव्ह पॉवर, घरातील असंतुलित ऊर्जा. घरातली संतुलित ऊर्जा जर असंतुलित झाली तर त्याचे परिणाम हे निगेटिव्ह सोर्स तयार होतात आणि त्या निगेटिव्ह सोर्सचा परिणाम हा घरातल्या सगळ्यांवरती होतो. मग स्त्रियांवरती पहिल्यांदा जास्त का होतो? कम्पॅरेटिव्हली पाहिलं तर घरात स्त्री ही जास्त वेळ असते. तुम्ही पहा, साधारणतः सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत संपूर्ण वेळ स्त्रीचा घरात गेलेला असतो. आणि जरी ती कुठे जॉब करतीये, कामावरती आहे, ती ऑफिसमध्ये बॅक ऑफिसला काम करते, तरी संपूर्ण लक्ष तिचं घरामध्ये असतं की मुलगा आलाय का, शाळेतून मुलगा आलाय का, त्याची व्हॅन आली आहे का, कामवाली येऊन गेली असेल का, मग पेपरवाल्याचं बिल, ह्या सगळ्या गोष्टींचं लक्ष पूर्ण मनामध्ये चिंतन तिचं ऑफिसमध्ये देखील चालू असतं. म्हणजे ती स्त्री घरात असो किंवा नसो, त्याचा परिणाम याच्या सगळ्या घराशी ती कनेक्टेड असते. आणि मग यानंतर काय होतं की या सगळ्या निगेटिव्हिटीचा परिणाम, जर पॉझिटिव्ह घर असेल तर वास्तुदोष हे निगेटिव्ह सेक्टरमध्ये येतात. त्याचा परिणाम महिलांवरती जास्त होतो, कारण त्यांना जास्तीत जास्त प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची सवय असते आणि सेन्सिटिव्ह बाय बॉर्न ह्या गोष्टी आल्यात. कारण स्त्रीचं मन अतिशय हळवं आहे आणि लगेचच प्रत्येक गोष्टींचा इफेक्ट चांगला आणि वाईट होतो. तर वास्तुदोष हा तर निगेटिव्ह पॉवर आहे, कारण सतत घरामध्ये तो निगेटिव्ह पॉवरचा फोर्स हा तिच्यावरती आघात करत असतो आणि मग त्यामुळे आरोग्य बिघडायला सुरुवात होऊन जातं. नक्कीच. खऱ्या अर्थानं मला वाटतं की माणसाला होणारे अर्धे अधिक आजार जे आहेत हे आधीच मानसिकता, संपूर्ण मानसिकता. हीच मानसिकता चांगली राहावी किंवा त्यासाठी पूरक असणाऱ्या गोष्टी या वास्तुशास्त्राच्या माध्यमातून मला वाटतं आपण घरामध्ये जे आहे मार्गदर्शन करत असता. खरं तर याच विषयासंदर्भात तुम्हाला सुद्धा प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे असतील, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. यासाठी आमचा फोन नंबर सुद्धा लिहून घ्या, 022-6684-3333. ज्याप्रमाणे सर सांगतायत की वास्तुशास्त्रामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि सर त्यामुळे अर्थात त्याचा मानसिकतेवरही प्रत्येकाच्या परिणाम होतो. तर स्त्रियांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी मुळात वास्तुदोष दूर करणं आवश्यक आहे असं तुम्ही म्हणाला. पण कोणत्या वास्तुदोषामुळे ते बिघडू शकतं? आता वास्तुदोष जे आहेत ते घरातल्या सर्व वेगवेगळे सेक्टर्स आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा एक लक्षात घ्या की वास्तुदोषांमुळे पहिल्यांदा आघात होतो तो मानसिकतेवर. मानसिकतेवर होतो, मानसिकता बिघडायला लागते. आता मानसिकता बिघडते कशामुळे की चिडचिड वाढली घरामध्ये, कुणी कुणाचं पटत नाहीये, कुणी कुणाशी नीट वागत नाही, बोलत नाहीये, घरातल्या स्त्रीला मान सन्मान आदर मिळत नाही, तिचं कोणी ऐकूनच घेत नाही. फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती एका घरात काम करणारी व्यक्ती असल्याप्रमाणे ती जबाबदारी सांभाळत असते. तर यामुळे मानसिकता बिघडत जाते आणि मानसिकता बिघडते बाकीच्या लोकांच्या वागण्यामुळे देखील. लक्षात घ्या, कुठलाही माणूस हा वाईट नाहीये, परंतु तो कोणत्या वातावरणात राहतोय त्यानुसार त्याची मानसिकता बिघडते आणि तो चिडचिड करतो, संताप करतो. या मानसिकतेमुळे आरोग्यावरती परिणाम होतो. आरोग्यावरती परिणाम झाला की मग आणि तो पहिल्यांदा घरातल्या स्त्रीवरती जास्त होतो, नंतर लहान मुलं आणि नंतर ज्येष्ठ नागरिक. कारण यांची थोडीशी फायटिंग कॅपॅसिटी पॉवर कमी असते. घरातला पुरुष हो कामानिमित्त प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असतो, समजा 12 तास घराबाहेर असतो असं आपण गृहीत धरू. घरातल्या या तिन्ही व्यक्ती जास्त वेळ असतात, मुलं, घरातली स्त्री आणि ज्येष्ठ नागरिक, यांच्यावरती याचा परिणाम होत जातो. घरातली स्त्रीचं आरोग्य यामुळे बिघडतं आणि आरोग्य बिघडल्यामुळे दवाखान्यावरचा खर्च, आर्थिक परिस्थिती खाली येणे आणि घरात सगळी ओढाताण सुरू होणे, या गोष्टी वास्तुदोषांमुळे होतात. आणि या वास्तुदोष
होऊ नयेत यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. अनेक सेक्टर्स आहेत की ज्यामुळे वास्तुदोषाचा परिणाम हा घरातल्या व्यक्तींवरती होतो. नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्ही एक सांगितलं की वास्तुदोषामुळे घरातलं वातावरण बिघडू शकतं आणि याचा परिणाम अर्थात स्त्रीच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. पण मुख्यत्वे असा कोणता वास्तुदोष जो आपल्याला मानता येईल की ज्याच्यामुळे हा परिणाम अधिक जाणवतो? हा परिणाम म्हणजे आपण छोटंसं उदाहरण घेऊ, तसे वास्तुदोष घरात खूप मोठमोठे प्रकार आहेत. घरात अडगळ भंगार जर असेल तर अडगळ भंगार असेल तर काय होतं, घरामध्ये सगळं ब्लॉकेजेस वाढतं. बघा, घरातला आपल्या एखाद्या कपाटामधला जसं छोटा 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 कप्पा आहे, आपण प्रत्येक कपडे वस्तू भरत भरत गेल्यानंतर कपाट भरून जातं. तसं घर म्हणजे एक कपाट आहे. त्या कपाटामध्ये आपण जेवढ्या काही गोष्टी भरत जातो तसं घरातल्या एक 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 एरिया ब्लॉक होत जातो. आणि म्हणजे नवीन घर घेतो, कारण प्रत्येक जण बघा घर विकत घेतल्यापासून राहायला आल्यापासून नवीन वस्तू दररोज आणत असतो आणि घरात ठेवत असतो. बाहेर फक्त दररोजचा कचरा जातो. म्हणजे घरामध्ये सगळ्या गोष्टींचं डंप आपण करून टाकतो. ही अडगळ भंगार. आणि आता जर पाहिलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये जवळपास 40% गोष्टी ह्या अडगळ भंगारातल्या न लागणाऱ्या आहेत. बरोबर. की आता लागेल, मग लागेल, पुढच्या वर्षी लागेल, असं करून असणारे अनवॉन्टेड स्टोरेज बरंच आहे. आणि यामुळे घरातली जी ऑरा आहे, घरातला जो पॉझिटिव्ह पॉवर आहे ती ब्लॉक होत जाते. जेवढं मोकळं शांत असं छान घर असेल की अडगळ भंगार हा सर्वात मोठा दोष आहे. नक्कीच. हा त्याची स्टार्टिंग आहे, ती काढून टाकणे म्हणजे घरातल्या स्त्रीचं माइंड फ्री करणं आहे. बरोबर. खऱ्या अर्थानं घरातल्या स्त्रीचं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर घरातल्या सगळ्यांनी एकत्रित येऊन यासाठी मदत करणं आवश्यक आहे. अर्थात सरांनी सांगितलं मुख्य दोष असतो तो अडगळ भंगार याचाच. त्यामुळे यावर नक्कीच प्रत्येक घरामध्ये विचार करायला हरकत नाही. सर, या अनुषंगानेच आपल्याला एक फोन आलेला आहे. साताऱ्याहून बालाजी बोलतायत. बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या घराचा मुख्य दरवाजा पश्चिमेकडे आहे आणि एक दरवाजा दक्षिणेकडे आहे, पाठीमागल्या बाजूला. बर. त्यामुळे काय स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का दक्षिणेकडे तोंड करून हो, असल्यामुळे? अशुभ तत्वातून दोन्हीही दरवाजे आलेले आहेत, कारण शुभ दिशा उत्तर आणि पूर्वेची आहे. दक्षिण आणि पश्चिम जी दिशा आहे ती अशुभ तत्वांची. आता अशुभ म्हणजे काय, मी मगाशी सांगितलं भूतप्रेत बाधा काही नाही. यामध्ये अशुभ तत्वातून प्रवेश आल्यामुळे घरातल्या सगळ्यांवरती परिणाम होतो. कारण त्याच प्रमाणात घरात स्त्री जास्त वेळ असते, त्यामुळे तिच्यावरती जास्त हा परिणाम होतो. तुमच्या घराची उत्तर आणि पूर्व दिशा ही बंद असणार किंवा तिथे खिडक्या असतील, परंतु तिथे काही ना काहीतरी अडथळा असणार. त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावरती याचा नक्कीच परिणाम होतो. शक्यतो वास्तू व्हिजिट करून तुम्ही तज्ञाच्या सल्ल्याने तिथे वास्तू व्हिजिट करून घ्या की शुभ ऊर्जेतून तुम्हाला त्याची घराला जास्तीत जास्त कसा काय सपोर्ट करता येईल. नक्कीच. खऱ्या अर्थानं असे विविध प्रश्न जे आहेत तुमच्याकडनं अपेक्षित आहेत. तुम्ही आम्हाला फोन करू शकता आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सर आपल्यासोबत आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य याविषयी चर्चा करतोय आणि तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत वास्तू स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सरदेशमुख. सर, तुम्ही सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. तुमचे जे काही मनातले प्रश्न असतील तुम्ही थेट सरांना विचारू शकता. सर, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणत होता की मुख्य वास्तू दोष असतो हा अडगळ भंगार, तर त्याचा नेमका स्त्रियांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो आणि हे कसं मग टाळता येऊ शकतं? मी मगाशी तुम्हाला सांगितलं की वास्तुदोषांचे प्रकार अनेक आहेत, पण आपण जो निर्माण करतो तो अडगळ भंगार. घर विकत घेतल्यापासून फक्त वस्तू आणत असतो. वस्तू आपण बाहेर काढणं खूप कमी असतं. आपण एखादी टीव्ही आणला, बॉक्स ठेव बाजूला, फ्रीज आणला, फ्रीज आहे बॉक्स आत ठेव, असे बॉक्स 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 करत जवळपास मी अनेक घरामध्ये पाहिले की 10-10 वर्षापूर्वीचे बॉक्सेस अजून आहेत. पूर्वी ती पद्धत होती, कारण त्याला आपल्याला वॉरंटी कार्ड गॅरंटी कार्ड नव्हतं म्हणून ते बॉक्स सांभाळायचे. पण आता त्याची गरजच नाही, सगळं ऑनलाईन नेटवरती होतं. अशा अनेक गोष्टींचा संग्रह घरात जर असेल तर काय होतं की या गोष्टी स्टॉप्ड असतात. लक्षात घ्या, अचल वस्तू जी आहे, अचल वस्तू ज्याला चालना नाहीये, ती निगेटिव्ह पॉवर फ्लो करत असते. आता तुम्ही एखादी गोष्ट ठेवलेली आहे घरामध्ये की ती लागणार आहे म्हणून ठेवली आहे की खूप दिवस त्याच्यावरती काहीच उपयोग हलवत नाही, जागेवर माळ्यावर पडली, त्यावरती काय होतं, धूळ बसते, जाळ्या जळमटं लागतात, निगेटिव्ह पॉवर तिथनं फ्लो होते.
अचल वस्तू म्हणजे ज्याला चालना नाहीये ती काय करते की निगेटिव्ह पॉवर फ्लो करते. एखादा आजारी माणूस बेड रिडन आहे की त्याला माहिती आहे की आता आयुष्याचे शेवटचे क्षण राहिलेले आहेत आणि आता तो काय पॉझिटिव्ह विचार करत असेल का? नाही, निगेटिव्ह फ्लो होतो, कारण तो जवळपास 6 महिने बेडवरती आहे. त्याच पद्धतीने घरातल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यावरती प्रभाव पडत असतात. म्हणून तुम्ही घरात वस्तू ठेवा पण त्यांना चालना द्या. अनेक गोष्टी अशा पडलेल्या आहेत. मुलगा 10वीला गेलाय आणि त्याची पहिलीची पुस्तकं घरात आहेत. मी हे स्वतः पाहिलेलं आहे. या गोष्टींमुळे काय होतं की याचा परिणाम पहिल्यांदा स्त्रीवरती होतो. तो स्त्रीवरती कसा होतो? तुम्ही कोणत्याही स्त्रीला विचारा की अगं ही गोष्ट कुठे ठेवली आहे, तर हे फक्त स्त्रीला माहित असतं. आई मुलगा विचारतो की आई माझं ते प्रगती पुस्तक कुठं आहे? 5वीतलं, मुलगा 10वीला आहे. आई सांगते त्या कपाटामध्ये, त्या कप्प्यामध्ये, त्या पुस्तकात ठेवलेलं आहे. मी विचारतोय घरी की अगं ती गोष्ट आणलेली ती कुठं आहे? ती सांगते या कपाटामधले त्या ठिकाणी आहे. परवा विचारलं की आपण ते मागच्या वर्षी आपण काश्मीरमधनं केशर आणलं होतं ते कुठे? फ्रीज मधल्या 3ऱ्या कप्प्यामध्ये वरती ठेवलेलं आहे. विचार करा, कुठलीही गोष्ट ही घरातली स्त्रीला माहिती आहे. माळ्यावरती ठेवलेलं आहे, इकडं ठेवलेलं, तिकडं ठेवलेलं, काही क्षणात ती उत्तर देते. म्हणजे घरातल्या सर्व वस्तूंचं अस्तित्व तिच्या डोक्यामध्ये आहे. आणि तिला हे साठवून ठेवावं लागतं कारण ती काही विसरत नाही. मी माझ्या मिसेसला परवा विचारलं की आपण तो बंब कुठे? ते म्हणले आपण नाही का भंगारात घातला एक 5-6 वर्षापूर्वी. त्यानंतर विचारलं की तो जुना बेड होता तो कुठे? तो आपण डिस्ट्रॉय केला. म्हटलं तो हंडा कुठे? माळ्यावरती ठेवलाय. बघा की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मनामध्ये तिच्या स्टोर्ड आहेत. मग जर मेंदू तुमचा जर ब्लॉक झाला या सर्व गोष्टींच्या संग्रहाचं, कारण प्रत्येक वस्तूचं अस्तित्व तिच्या डोक्यामध्ये सेव्ह आहे आणि त्या कम्प्युटरची मेमरी तुम्ही जर क्लीन नाही केली तर नवीन गोष्ट सेव्ह करू शकत नाही. त्यामुळे अडगळ भंगार घरातून काढून टाकण्याचा फायदा असा होतो की तुमच्या घरातली स्त्री हिचं मन हलकं होतं, मेंदू तिचा क्लिअर होतो आणि मानसिकता बिघडायला सुरुवात होत नाही. कारण तिथं जर मेंदू ब्लॉक झाला तर काय होतं की तिची चिडचिड वाढायला लागते, सुचतच नाहीये, करिअर मार्गी लागत नाहीये, काही बोलणं होत नाहीये. या चिडचिडीमुळे हा फरक पडतो. म्हणून काय करावं? घरात नीट मोजक्या वस्तू ठेवाव्यात. जे काही तुम्हाला दिसतं की ज्यांची चालना नाहीये, ज्याला काही गरजच नाहीये, डिस्ट्रॉय करून टाका. नवीन वस्तूंचा संग्रह वाढवा. तिचं आयुष्य सोपं करा, कारण घरातली गृहलक्ष्मी ही सर्वात महत्वाची आहे. बरोबर. त्या गृहलक्ष्मीला जर आपण या पद्धतीने छान तिला ऍक्टिव्हिटी दिली, तिचं माइंड ऍक्टिव्हेट ठेवलं तर याचा फायदा भरपूर होऊ शकतो. नक्कीच. खऱ्या अर्थानं जर या अनुषंगानेच आपल्याला फोन येतोय, पुण्याहून बोलतायत. बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हॅलो. बोला बोला, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, आम्ही भाड्याने राहतोय सध्या. तर मला काय विचारायचंय की आमचा एक जो दरवाजा आहे तो पूर्वेला आहे आणि दुसरा जो आहे तो उत्तरेला आहे. बर. आणि दुसरा एक प्रश्न आहे की सुरुवातीला आमचं किचन आहे. बर, पूर्वेला किचन आहे का उत्तरेला? कोणता दरवाजा मुख्य म्हणून वापरताय तुम्ही? आणि मुख्य दरवाजा आहे तो पूर्वेला आहे. बर. किचन पूर्वेला आहे का उत्तरेला आहे? किचन पूर्वेला आहे. बर. तर हे आरोग्याच्या दृष्टीनं कसं आहे ते थोडंसं आम्हाला सांगा. बर, किचन मध्य पूर्वेमध्ये आहे का आग्नेयमध्ये आहे? आग्नेयमध्ये. आग्नेय. पूर्वेला तोंड केल्यानंतर उजवी बाजू दक्षिणेची आग्नेय आणि डावी बाजू ही उत्तरेची ईशान्य. मग तुमचा ईशान्यमधून एंट्रन्स आहे का आग्नेयमधून एंट्रन्स आहे? पूर्वेला 2 एंट्रन्स असतात, 3. ईशान्य, मध्य, पूर्व आणि आग्नेय. यापैकी कोणता आहे तुमचा एंट्रन्स? आग्नेय. आग्नेय. आग्नेयचा आहे. घरामध्ये प्रॉब्लेम्स, चिडचिड, वादविवाद, आरोग्याच्या समस्या आहेत? हो, थोड्या आहेत प्रॉब्लेम. ओके. उत्तरेचा दरवाजा बंद ठेवलाय आपण? नाही नाही, म्हणजे चालूच आहे नेहमी, दिवसभर चालूच असतो ते. दिवसभर चालू असतो. मग त्यातून तुम्ही प्रवेश का करत नाही? तुमचं घर ग्राउंड फ्लोअर आहे का फ्लॅटमध्ये आहे? फ्लॅटमध्ये. फ्लॅटमध्ये आहे. मग उत्तरेकडून पण जायला तुम्हाला स्कोप आहे? नाही नाही, फक्त पूर्वेचा जो दरवाजा आहे तिकडूनच आमचं म्हणजे जाणं येणं आहे. बरं. आग्नेय प्रवेश तुमच्या घरामध्ये आहे. आग्नेय दिशेमध्ये जर दोष आला तर आग्नेय दिशेचा दरवाजा हा स्त्रीच्या आरोग्याला घातक असतो. नक्की अग्नी प्रवेश करत असतो आणि स्त्री तत्वाची जागा ही आग्नेय दिशा आहे. आग्नेय दिशेतून येणारा प्रवेश हा आरोग्याच्या दृष्टीने चांगला नाहीये. त्यांनी योग्य वास्तुतज्ञाशी कन्सल्ट करून तिथे ट्रीटमेंट करून घ्यावी. आग्नेय दिशेचा दरवाजा हा पैशाच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असतो, प्रगती करून देणारा असतो, फायनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग करतो.
अतिशय सर्व गोष्टींची जे काही तुम्ही एफर्ट्स घेताय त्याचाही फायदा भरपूर होतो, परंतु आरोग्य बिघडवणारा हा आग्नेय दिशेचा एंट्रन्स असतो. म्हणून मी त्यांना विचारलं की पूर्व दिशेतून 3 एंट्रन्स असतात, हो. ईशान्य, पूर्व आणि आग्नेय. आग्नेयचा दरवाजा स्त्रीच्या दृष्टीने हा चांगला नाहीये, त्यांनी त्यावरती योग्य उपचार करून घ्यावेत. आग्नेय दिशेला लाल रंग लावणे, लाल बल्ब लावणे असे कुठलेही उपचार न करता योग्य तज्ञाला वास्तू व्हिजिटसाठी बोलवून तुम्ही त्याचा योग्य उपचार करून घ्यावा. नक्कीच खऱ्या अर्थानं मला वाटतं महिला स्वतः जागृत आहेत आपल्या आरोग्याविषयी, ही खरंच चांगली बाब म्हणायला हवी. पण ज्याप्रमाणे तुम्ही विविध दिशांबद्दल बोलताय की आग्नेयचा दरवाजा जो आहे हा महिलांच्या आरोग्यासाठी तितकासा फायदेशीर नाहीये, घातक ठरू शकतो, त्याचप्रमाणे उत्तर दिशेतील दोष सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. तर काय, कशा प्रकारे त्याचा त्रास होतो आणि काय हा दोष असतो? उत्तर दिशा जर बंद असेल तर घरातल्या स्त्रीचं आरोग्य कायमस्वरूपी बिघडतं. म्हणजे हा सर्वात महत्वाचा भाग आहे की जर नॉर्थ ब्लॉक असेल त्या घराची, उत्तर दिशा ही 2 गोष्टींची संबंधित आहे, गृहलक्ष्मी आणि धनलक्ष्मी. गृहलक्ष्मी आणि धनलक्ष्मी यांचं संपूर्ण संतुलन उत्तर दिशेवर आहे. आज मी हजारो घरांच्या वास्तू व्हिजिट्स केल्यात, 12 वर्षापासून यामध्ये मी स्पेशालिस्ट म्हणून काम करतोय. अनेक घरामध्ये पाहिलेलं आहे, माझ्याकडे याचं सगळं रिपोर्टिंग सुद्धा आहे की नॉर्थ ज्या घराची बंद असते त्या घरातली स्त्री दुबळी होऊन जाते, कारण उत्तर दिशा ही लक्ष्मीची आहे. लक्ष्मी येते ती धनलक्ष्मी आणि घरातली गृहलक्ष्मी. उत्तर दिशा बंद, फायनान्शियल प्रॉब्लेम, घरातल्या स्त्रीला आरोग्याच्या समस्या, अशा अनेक गोष्टी या उत्तर दिशेमुळे होतात. उत्तरेला खिडकी असणं खूप महत्वाचं आहे. अनेक लोक काय करतात की पूर्वेचा एंट्रन्स घेऊन दक्षिण पश्चिम या ज्या दिशा आहेत फक्त पूर्व पश्चिम बघून घेतात. शक्यतो घेताना पूर्वेचा एंट्रन्स, उत्तरेला एक तरी खिडकी पाहिजे, म्हणजे तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टींची संतुलन नक्की राहतं. बरोबर. मला वाटतं खऱ्या अर्थानं आता जो आपल्याला फोन आला होता त्याही वेळी तुम्ही हेच नमूद केलं की उत्तरेकडचा दरवाजा तुम्हाला ऍक्सेसिबल आहे की नाही. तर या अनुषंगाने आणखीन एक आपल्याला फोन येतोय. मुंबईहून दीपाली बोलतायत, बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा. हा सर, मी मुंबईवरून बोलते. हा बोला. हा सर, आमच्या घराचा एंट्रेन्स आहे ना तो दक्षिणेकडून आहे. म्हणजे दक्षिणकडून म्हणजे दक्षिण बाजूने, पण आग्नेयच्या कोपऱ्यातूनच होतो एंट्रेन्स. दक्षिणेची आग्नेय तुमचा प्रवेश. प्रॉब्लेम भरपूर आहेत. माझ्या डिलिव्हरीच्या वेळी पण मोठा प्रॉब्लेम झाला होता. आणि आता माझ्या मुलगीचा पण हॉस्पिटलची ट्रीटमेंट अजून चालूच आहे त्याच्यामुळे. तर मला विचारायचं होतं की याच्यामुळे काय हे होऊ शकतं काय, म्हणजे आरोग्यावर परिणाम काय होऊ शकतो काय? हो, नक्कीच आरोग्यावरती दक्षिण म्हणजे आमचा 4th फ्लोअर आहे.